नमस्कार मंडळी, सस्टेनेबलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा आहे, पण त्यावर आपण उघडपणे फारसं बोलत नाही. तो विषय आहे रिटर्न गिफ्ट्सच्या संस्कृतीचा. आता खरंच विचार करा, हे गरजेचं आहे का, की फक्त एक सामाजिक दडपण आणि कचरा निर्माण करण्याचा नवा मार्ग बनलाय? चला, आज यावर जरा सविस्तर बोलूया. असं कधी झालंय का तुमच्यासोबत की आपण लहान मुलांच्या कुठल्या तरी वाढदिवसाच्या पार्टीमधून परत येतोय आणि आपल्या हातात एक छोटीशी वस्तू आहे, किंवा मग आपल्याच घरी एखाद्या पार्टीची तयारी सुरू आहे आणि डोळ्यासमोर रिटर्न गिफ्टची एक लांबचक यादी येते. नक्कीच झालं असेल नाही का? आणि मग हमखास या दोन गोष्टी घडतात. एक तर आपल्याला हातात अशी वस्तू मिळते जी बघून आपल्याला क्षणभर कळतच नाही की अरे देवाचं आता काय करायचं, आणि ती वस्तू मग घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात तशीच पडून राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः धावपळ करतो, गिफ्ट्स खरेदी करतो. का? तर कारण एकच, सगळेच जण देतात, आपण नाही दिलं तर कसं दिसेल? दोन्ही परिस्थितीत होतं काय, तर फक्त अनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण, आणि बाकी काही नाही. या सगळ्या प्रकारामागे एकच मूळ कारण आहे, ते म्हणजे सामाजिक दडपण. जरा विचार करून बघा, रिटर्न गिफ्ट देणं ही काही आपली मूळ भारतीय परंपरा नाहीये. पूर्वीच्या काळी भेटवस्तू मनापासून प्रेमाने दिल्या जायच्या, पण आता मात्र त्या एका अलिखित नियमासारख्या झाल्या आहेत, जणू काही एक जबाबदारीच बनून गेलीये. आणि ह्या नवीन नियमाला खतपाणी कोण घालतंय? तर आजच्या काही गोष्टी. म्हणजे बघा, सोशल मीडियावर दिसणारा तो दिखावा, प्रत्येक वाढदिवसाची एक वेगळी थीम असलीच पाहिजे हा आग्रह, तो एक परफेक्ट इंस्टाग्राम फोटो काढण्याचा अट्टाहास, आणि मुलांचा हट्ट की त्याच्या पार्टीत असं मिळालं होतं, मग आपल्याकडे पण तसंच हवं. या सगळ्या गडबडीत परंपरेची जागा आता नकळतपणे एका स्पर्धेने घेतली आहे. आणि ह्यातली सगळ्यात मोठी भीती कोणती असते माहितीये? ती म्हणजे 4 लोक काय म्हणतील. आपण गिफ्ट दिलं नाही तर आपण कुठेतरी वेगळे पडू. पण आपण हे सोयीस्करपणे विसरतो की पाहुणे आपल्या आनंदात सहभागी व्हायला येतात, कोणत्या तरी गिफ्टच्या अपेक्षेने नाही. आपलं प्रेम, आपला सहवास त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा असतो. एका छोट्याशा वस्तूने कधीच नाती ठरत नाहीत. आणि मग एक तुलना सुरू होते. अरे, त्यांनी दिलेलं गिफ्ट किती छान होतं, आपलं तर त्याहून भारी असायला हवं. आणि या भारी देण्याच्या नादात काय होतं, आपलं बजेट वाढतं आणि घरात नको असलेल्या वस्तूंचा ढिगाराही वाढतो. म्हणजे दोन्ही बाजूने आपलंच नुकसान. आणि हे सगळं कशासाठी चाललंय? तर एका फोटोसाठी, जो सोशल मीडियावर काही सेकंदात स्क्रोल करून पुढे निघून जातो. पण त्या एका फोटोसाठी वापरलेली ती चमकणारी खेळणी, ते ग्लिटर आणि ते प्लास्टिक, तो कचरा मात्र शेकडो वर्ष या पृथ्वीवर तसाच पडून राहतो. विचार करा, क्षणभराच्या आनंदाची किती मोठी किंमत मोजतोय आपण. आता आपण याच्या खऱ्या परिणामाबद्दल बोलूया. म्हणजे ज्या वस्तूला आपण गिफ्ट असं गोंडस नाव देतो, ती काही दिवसांतच कचरा कशी बनते हे समजून घेऊया. ही आकडेवारी खरंच खूप धक्कादायक आहे. रिटर्न गिफ्ट म्हणून दिल्या जाणाऱ्या तब्बल 90% वस्तू, हो 90%, म्हणजे ती स्वस्त प्लास्टिकची खेळणी, शोभेच्या वस्तू, या काही दिवसांतच एक तर तुटतात, हरवतात, किंवा मुलं त्यांना विसरून जातात. आणि मग त्यांचा शेवटचा पत्ता एकच असतो, कचऱ्याचा डबं. आणि हा साधासुद्धा कचरा नाहीये. गिफ्ट पॅक करण्यासाठी वापरलेला तो चकचकीत कागद, त्या लॅमिनेटेड पिशव्या, थर्माकॉल, ग्लिटरच्या रिबन्स, यापैकी जवळपास काहीही रिसायकल म्हणजे पुनर्वापर होत नाही. याचा अर्थ त्या वस्तू सरळ आपल्या जमिनीवर किंवा समुद्रात जाऊन प्रदूषण वाढवतात. आणि हे ऐका, ही स्वस्त प्लास्टिकची खेळणी जेव्हा तुटतात तेव्हा त्यांचे अतिशय सूक्ष्म कण तयार होतात. यांनाच मायक्रोप्लास्टिक्स असं म्हणतात. हे कण इतके लहान असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते आपल्या पिण्याच्या पाण्यात, अन्नात आणि अगदी श्वासातून आपल्या शरीरात जातात आणि अदृश्यपणे आपलं आरोग्य धोक्यात आणतात. एका छोट्याशा गिफ्टचा प्रवास बघा. ते बनवताना कारखान्यात होणारं प्रदूषण, मग त्याला पॅक करण्यासाठी लागणारा कचरा, त्यानंतर ते दुकानातून आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी होणारा वाहतुकीचा खर्च, आणि शेवटी ते फेकून दिल्यावर होणारं प्रदूषण. हा झाला फक्त एका गिफ्टचा हिशोब. आता कल्पना करा, एका पार्टीत 30-40 गिफ्ट्स, आणि मग शाळेतल्या, सोसायटीतल्या सगळ्या पार्ट्या, हा आकडा किती जास्त भयावह असेल. पण थांबा, या चक्रातून बाहेर पडण्याचा एक खूप सुंदर आणि खूप अर्थपूर्ण मार्ग आहे. वाढदिवस म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण नाही, तर तो समाजाला काहीतरी परत देण्याचा एक खास क्षण बनू शकतो. आपण आपल्या वाढदिवसाला एका डोनेशन ड्राईव्हमध्ये बदलू शकतो. आता हे कसं करायचं? अगदी सोपं आहे. आपल्या निमंत्रण पत्रिकेवर अगदी प्रेमाने आणि स्पष्टपणे लिहायचं,
कृपया भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी तुम्ही एखादं छोटं पुस्तक, खेळणं किंवा शैक्षणिक साहित्य आणल्यास आपण ते सर्व एकत्र करून गरजू मुलांना दान करू. विश्वास ठेवा, तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नाला लोक मनापासून दाद देतात. आणि ही प्रक्रिया खूप आनंददायी आहे. पहिलं म्हणजे पत्रिकेत स्पष्टपणे सांगा. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलांना यात सामील करून घ्या. त्यांच्या हाताने त्या वस्तू गोळा करणं, त्या नीट लावणं, यातून त्यांना देण्याचा जो खरा आनंद मिळतो तो खूप मोलाचा आहे. तिसरं, पार्टीची सजावट साधी ठेवा, कारण आता आपला उद्देश दिखावा नाही. आणि चौथं, पार्टीत सगळ्यांसमोर अभिमानाने सांगा की आज आपल्या सगळ्यांमुळे किती मुलांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. या एका छोट्याशा बदलाचे परिणाम किती सुंदर आहेत बघा. मुलांना लहान वयातच सहानुभूती आणि एकमेकांना मदत करण्याची, वाटून घेण्याची सवय लागते. घरातला अनावश्यक पसारा पूर्णपणे टळतो. समाजात एक खूप सकारात्मक संदेश जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं एक पाऊल पाहून इतरही अनेक जण असा विचार करायला लागतात. चला तर मग आपण मिळून हा सकारात्मक बदल घडवूया. एक छोटासा प्रयत्न करून एका मोठ्या आणि चांगल्या बदलाची सुरुवात करूया. मी तर म्हणेन, फक्त एकदा हा प्रयत्न करून पहा. तुमच्या मुलांच्या पुढच्या वाढदिवसाला त्या निमंत्रण पत्रिकेवर स्पष्टपणे लिहा, नो गिफ्ट्स अँड नो रिटर्न गिफ्ट्स. हो, हे खरंय की सुरुवातीला काहींना हे थोडंसं वेगळं वाटेल. पण जेव्हा लोक तुमच्या घरी येतील, तुमचा हा उद्देश समजून घेतील, तेव्हा त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडेल, वाह, किती साधा पण किती अर्थपूर्ण सोहळा आहे. आणि ते स्वतःहून म्हणतील, पैशांचा अपव्यय नाही, प्लास्टिकचा कचरा नाही, फक्त शुद्ध भावना आणि आनंद. आपणही पुढच्या वेळी नक्की असंच करायला हवं. आणि इथेच, ह्याच क्षणी खऱ्या बदलाची सुरुवात होते. एका कुटुंबापासून दुसऱ्या कुटुंबापर्यंत हा चांगला विचार आपोआप पसरत जातो. आणि तरीही समजा तुम्हाला रिटर्न गिफ्ट देण्याची इच्छा असेलच, तर मग त्यासाठीही असे पर्याय निवडूया जे अर्थपूर्ण असतील आणि पर्यावरणाला हानी पोचवणार नाहीत. उदाहरणार्थ, निसर्गाशी जोडणारे पर्याय, जसं की एखादे छोटं रोपटं किंवा बियाणांचे पॅकेट्स. मुलांच्या कला आणि बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी, जसं की पुस्तकं, लाकडी कोडी किंवा पेपर क्राफ्ट किट्स. किंवा मग रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू, जसं की कापडी पिशव्या किंवा स्थानिक कलाकारांनी बनवलेले साबण. या वस्तू वापरल्या जातात, त्यांचा कचरा होत नाही. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? तर तो हाच की आपल्या मुलांना भेटवस्तू नाही तर चांगली मूल्य देऊया. घरात पसारा नाही तर सुंदर आठवणी तयार करूया. आणि कचरा नाही तर जागरूकता पसरवूया. रिटर्न गिफ्टची संस्कृती कदाचित आपण सुरू केली नसेल, पण ती बदलण्याची ताकद नक्कीच आपल्यामध्ये आहे. हा विचार आपल्याला महत्त्वाचा वाटला असेल तर तो नक्कीच इतरांपर्यंत पोचवा. विशेषतः ज्यांच्या घरी लवकरच काही कार्यक्रम आहे, त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल. हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा आणि सस्टेनेबल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की पुढच्या वेळी असा अर्थपूर्ण बदल करण्याचा विचार तुम्ही करणार आहात का? धन्यवाद.